विद्यार्थी मित्र हो, या अगोदरच्या तासामध्ये आपण वैचारिक साहित्य म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. म्हणजेच वैचारिक साहित्याची संकल्पना आपण समजून घेतलेली आहे. वैचारिक साहित्याची संकल्पना समजून घेतल्याच्या नंतर वैचारिक साहित्याचं स्वरूप नक्की काय असतं हे पाहणं अपेक्षित आहे. ते आपण पाहायला हवं. पण माझा अनुभव असा आहे की वैचारिक साहित्य म्हणजे काय? किंवा वैचारिक साहित्याची संकल्पना समजून घेतली, की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतात आणि मग ते त्यांच्या शंका विचारत राहतात. तेव्हा मला असं वाटते, की वैचारिक साहित्याचं स्वरूप पाहण्याच्या पूर्वी आपण त्या ज्या अपेक्षित शंका असतात, त्याच्याविषयीची चर्चा करू. आता सध्या तुम्ही माझ्यासमोर नाही आहात, याचं मला भान आहे. पण जे प्रश्न नेहमी माझ्या समोर येतात, त्या प्रश्नाच्या संदर्भानं आपण चर्चा करू आणि त्याचा फायदा असा होईल, की जर तुम्हाला हे नीट कळालं किंवा त्या ज्या शंका काय असतात आणि त्याची उत्तरं काय असू शकतात किंवा त्याचा विचार आपण कोण्या पद्धतीनं करू शकतो, हे जर तुमच्या लक्षात आलं, तर मग तुम्हाला पुढे वैचारिक साहित्याचे विशेष किंवा वैचारिक साहित्याचं जे स्वरूप आहे, ते स्वरूप समजून घ्यायला मदतच होईल किंवा अधिक स्पष्टपणे ते कळेल. तेव्हा तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतात, त्या शंका दूर करणं हे अपेक्षित आहे. त्या अंगानं आपण चर्चा करू म्हणे. तुम्ही जरी सध्या माझ्या समोर नसलात तरी एक अपेक्षित ज्या शंका असतात त्या आणि बाकी मग काही ज्या शंका असतील त्या तुम्ही मला विचारू शकता वर्गात. पुढे आपण आपले जेव्हा वर्ग नियमित सुरू होतील तेव्हा विचारू शकता. किंवा सध्याही तुम्ही फोन करून वगैरे मला विचारू शकता. पण सध्या आपण माझे जे मागचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारानं कुठल्या शंका असू शकतात आणि काय विचारू शकतात विद्यार्थी, त्या अंगानं आपण चर्चा करू म्हणे. ही चर्चा आहे, हे विवेचन आहे किंवा आता एकतर्फी होईल हे, नाहीतर नेहमीचा माझा अनुभव असा असतो की हे दोनतर्फी होत असतं. म्हणजे विद्यार्थी सामील असतात, त्यांचं म्हणणं सांगत असतात आणि त्यांच्याकडून मलाही काही शिकायला मिळत असते आणि मी काही त्यांना सांगू शकतो. हा संवाद असतो एक. आता इथे मात्र असं झालेलं आहे की मी एकतर्फी सांगतो आहे, पण त्याला इलाज नाही. पण जे नेहमी प्रश्न समोर येतात ते गृहीत धरून किंवा ते प्रश्न इथे माझ्यासमोर ठेवून त्या अंगाने मी चर्चा करतोय. विवेकी असणं किंवा वैचारिक साहित्य समजून घेणं वगैरे हे सांगितलं, की जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न पहा. पहिला प्रश्न असा असतो विद्यार्थ्यांचा, ते असं विचारतात, की मग माणसाने श्रद्धा बाळगाव्यात की नाही? माणसाने अंधश्रद्धा बाळगू नये ते तुम्ही म्हणता ते ठीक आहे, अंधश्रद्धाळू असू नये. पण माणसाने मग श्रद्धा बाळगाव्यात की नाही हा त्यांचा प्रश्न असतो. मागच्या विवेचनामध्ये आपण गंगेत हाडे टाकणे असतील किंवा देवपूजा करणे असेल, वडीलधाऱ्या माणसावर श्रद्धा असणे वगैरे असेल किंवा देवावर धर्मग्रंथावर श्रद्धा असणे वगैरे असेल, याचं विवेचन केलं आणि विवेचन करत असताना आपण अशी विधानं केलेली आहेत की हे चूक आहे, हे माणसानं करू नये. म्हणजे वडील आहे आपल्यापेक्षा केवळ मोठा कोणीतरी आहे, तो वयानं मोठा आहे, तो नात्यानं आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे वगैरे, एवढ्या कारणामुळे आपण ते म्हणतील ते खरं गृहीत धरू नये असं म्हटलेलं आहे. किंवा धर्मग्रंथ कितीही श्रेष्ठ असतील आणि कुठल्याही धर्मांचे असतील ते, तर त्यातल्या कुठल्याही वाक्यावर त्यातल्या कुठल्याही शब्दांवर आंधळेपणानं विश्वास ठेवू नये असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर गंगेत हाडं टाकणं किंवा देवपूजा वगैरे करणं हे काही फार विवेकाला धरू नये अशा पद्धतीचं आपण म्हटलेलं आहे, असं विधानं केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं असते की मग देवाधर्मावर श्रद्धा नसावी का? अंधश्रद्धा ठीक आहे, पण श्रद्धा नसावी का? विश्वास नसावा का? विशेष म्हणजे वडीलधाऱ्या माणसावर विश्वास का ठेवू नये आपण, असं एक असते. आणि दुसरं म्हणजे इतक्या वर्षांपासून जी परंपरा चालत आली गंगेत हाडं वगैरे टाकण्याने, आपल्या आईवडिलांविषयी कृतज्ञताच बाळगण्याचा तो एक भाग नाही का? असे हाडं वगैरे टाकू नयेत का? किंवा हे असे काही विधी करू नयेत का की जिथे कितीतरी वर्षापासून चालत आल्यात आणि त्यात आपल्या पूर्वजांचा सन्मान वगैरे नाही का? अशा पद्धतीचे काही प्रश्न विद्यार्थी विचारत असतात. त्याचबरोबर त्यांचं असे असतं की माणसाने विवेकी असावं, म्हणजे मग श्रद्धावान नसावं का? कारण त्यांना नेहमी असं सांगितलेलं असतं. कितीतरी जणांनी त्यांना सांगितलेलं असतं की बाबा रे, माणसाची कशावरती श्रद्धा असावी, माणसानं श्रद्धावान असावं. आणि मग त्यांना असं वाटतं की ठीक आहे, माणसाने अंधश्रद्धा बाळगू नये, पण माणसाने श्रद्धा बाळगाव्यात. श्रद्धा असण्यात काही वाईट नाही, अशा पद्धतीची त्यांची कल्पना असते आणि मग ते प्रश्न विचारत असतात. आता तुमचा जर असा प्रश्न असेल की माणसाने श्रद्धावान नसावा का, तर माझं उत्तर असं आहे की मित्र, माणसानं विवेकीच असावं.
माणसाने श्रद्धाळू वगैरे काही नसावं. श्रद्धाळू असण्यामध्ये काही फार म्हणजे महत्त्वाचं नाही किंवा आवश्यक नाही आहे आणि ते काही विवेकी असण्याचं वगैरे लक्षण नाही आहे. कारण पहा, माणसाला विवेक हा जीवनाकडे उघड्या डोळ्याने पाहायला शिकवतो. आता उघड्या डोळ्याने पाहायला शिकवतो म्हणजे केवळ डोळे उघडे ठेवून पाहायला शिकवतो असं नाही, तर मानवी जीवनातल्या ज्या ज्या घटना असतात किंवा मानवी जीवनातले जे जे प्रसंग असतात किंवा मानवी जीवनाशी ज्या ज्या बाबी असतात त्या त्या बाबीकडे चिकित्सक दृष्टीने पाहायला शिकवतो. त्यालाच आपण विवेक म्हणतो. जो विवेकी माणूस असतो तो आपल्या जीवनातल्या सगळ्या घटनांकडे, आपल्या जीवनातल्या सगळ्या बाबींकडे चिकित्सेच्या अंगाने पाहतो. तो प्रश्न विचारतो, तो त्याचे विश्लेषण करतो. तो कुठली तरी गोष्ट कितीतरी वर्षांपासून चालत आली म्हणून तो स्वीकारत नाही. कुठली तरी गोष्ट कुठल्या तरी धर्मग्रंथाने सांगितली म्हणून तो स्वीकारत नाही. कुठली तरी गोष्ट वडीलधारे माणसं सांगतात म्हणून तो स्वीकारत नाही. तर ती का स्वीकारली पाहिजे आणि का नाकारली पाहिजे याचे तो स्वतःला प्रश्न विचारतो. आणि मग त्याला जेव्हा वाटेल, त्याच्या विवेकाला जेव्हा वाटेल की हे योग्य आहे किंवा हे अयोग्य आहे, त्या पद्धतीने तो स्वीकार आणि नकाराची प्रक्रिया करतो किंवा त्या पद्धतीने त्याच्या जीवनामध्ये स्वीकार आणि नकार घडत असतो. या अर्थानं तुम्ही विवेक हा माणसाला आपल्या जीवनाकडे उघड्या डोळ्याने पाहायला कसं शिकवतो हे समजून घ्यावं. त्याच्यातला मुख्य जो गर्भित अर्थ आहे तो हा आहे. म्हणजे केवळ डोळे उघडे ठेवणं वगैरे अपेक्षित नाही आहे, तर हे अपेक्षित आहे. म्हणजे सगळ्याच बाबी आपण अगदी नीट समजून घेऊन जगाव्यात असं. आणि ज्या श्रद्धा असतात त्या श्रद्धा मात्र आपल्याला काय सांगतात, तर इतरांच्या म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेवा, सांगण्यावर विश्वास ठेवा अशा पद्धतीनं सांगतात. आणि विशेषतः जे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ते तर अंतिम आहे, त्याच्यावर तर विश्वास ठेवूच नका, ते प्रमाणच आहे अशा पद्धतीची आपली कल्पना असते. आजही पाहणं तुम्ही, जे कीर्तनकार वगैरे असतात, जे महाराज लोक वगैरे असतात, ते एखादं कथानक सांगत असताना किंवा एखादं तत्वज्ञान सांगत असताना ते प्रमाण काय देतात, उदाहरण कशाचं सांगतात, तर ते धर्मग्रंथातले प्रमाण देत असतात आपल्याला. आणि धर्मग्रंथातले प्रमाण देऊन पहा, या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे असं ते म्हणतात. याचा अर्थ काय मित्र हो, याचा सरळ सरळ त्यांनी गृहीत धरलेला अर्थ असा आहे की जर त्या धर्मग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे तर ते सत्य आहे. म्हणजे ते म्हटलेलं आहे म्हणून सत्य आहे, ही त्यांची भूमिकाच आहे. त्यांची भूमिका अशी नाही की ठीक आहे ग्रंथामध्ये म्हटलं असेल पण ग्रंथामध्ये म्हटलं म्हणजे काही सत्य नसते, अशी त्यांची भूमिकाच नसते. ते उदाहरणं देतात, ते प्रमाण म्हणून देतात. ते उदाहरणं देतात, ते या अर्थानं देतात की तुम्ही शंका घेऊच नका आता. का? कारण ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला धर्मग्रंथामध्ये जे काही लिहिलेलं असते त्या लिहिलेल्या शब्दावर विश्वास ठेवायला सांगतात. कोणती गोष्ट विश्वास ठेवायला सांगते, तर श्रद्धा ही विश्वास ठेवायला सांगते. म्हणजे जेव्हा तुम्ही धर्मग्रंथावरची श्रद्धा बाळगाल तुम्ही, किंवा वडीलधाऱ्या माणसांविषयी तुमची श्रद्धा असेल, किंवा अशा कीर्तनकाराविषयी, बुवा बापूविषयी किंवा प्रवचनकाराविषयी तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल, तेव्हा तुम्हाला तुमचा विचार करण्याची संधी नाही आहे. तर तुम्हाला असं विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही विश्वास ठेवा, त्याच्यावर शंका घेऊ नका, अशाच पद्धतीने सांगितलं जातं. म्हणजे तिथे तुम्हाला संधीच नाही आहे वेगळं काही बोलण्याची किंवा वेगळं काही मांडण्याची. किंवा असंही सांगितलं जातं की तुम्ही जे लोक ह्याच्यावर श्रद्धा ठेवू नका असं म्हणतात, काहीतरी नवा विचार सांगतात, त्यांचं तुम्ही ऐकू नका असं सांगतात. ते उलट त्या अशा लोकांना, ते थोतांडी लोक आहेत वगैरे, म्हणजे अशा लोकांना ते म्हणतात. जे विवेकी लोक असतात त्या लोकांना ते थोतांडी लोक म्हणतात. पूर्वी जर आपण पाहिलं तर आपल्याकडे चार्वाक विचाराला जे नाकारलं गेलेलं आहे ते याच अर्थानं नाकारलं गेलं आहे की ते लोक वाईट आहेत, ते लोक चांगले नाही आहेत, ते लोक जीवनाविषयी चांगलं सांगत नाहीत, ते लोक देवाविषयी चांगलं बोलत नाहीत, ते लोक पापी आहेत वगैरे, अशाच पद्धतीनं सांगितलं गेलं आहे. मित्र हो, तुम्हाला विवेकी बोलणं ऐकू नका, विचार करू नका, अशा पद्धतीचं सांगितलं जातं. धर्मग्रंथ तुम्हाला हे सांगतात की जे जे लिखित शब्द आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, त्याच्यावर तुम्ही शंका घेऊच नका, प्रश्न उपस्थित करूच नका. आता खरं तर धर्मग्रंथ कुठलाही असो, तो आपल्यासारख्या माणसानेच लिहिलेला असतो. तो काही आकाशातून पडलेला वगैरे काही नसतो. आणि अपौरुषे वगैरे ही जी कल्पना आहे, ही कल्पना अगदी खोटी आहे. याच्याविषयी बिलकुल तुमच्या मनामध्ये शंका असू देऊ नका. हे काही खरी नाही, असे काही अपौरुषे वगैरे काही नसतात आणि
कोण्या काही देवाच्या तोंडातून वगैरे काही कुठले ग्रंथ वगैरे निघत नसतात. अपौरुष याचा अर्थ फार तर आपण असा घेऊ शकतो की त्याचं लेखन नक्की कोण केलेलं आहे हे आपल्याला सांगता येत नाही. त्याचा लेखक कोण हे आपल्याला सांगता येत नाही. या अर्थापर्यंतच मर्यादित त्याचा अर्थ घेता येईल. पण याच्या पलीकडे ईश्वर निर्मित वगैरे असं काही नसतं ते. तेव्हा कुठल्याही धर्मग्रंथातले शब्द माणसानेच लिहिलेले असतात आणि ते त्याच्या बुद्धीच्या पातळीवर लिहिलेले असतात. त्याला जेवढं पडतं तेवढंच त्यानं लिहिलेलं असतं. म्हणजे त्याच्या विवेकाचा तो एक टप्पा आहे तेवढाच ते लिहिलेलं असतं. आणि तो विवेकी असेल तर ठीक आहे. तो जर श्रद्धाळूच असेल, तो जर भक्तिभावानंच एखाद्या गोष्टीकडे पाहणार असेल, तर त्याच्या लेखनामध्ये विवेक असण्याचा कुठे संभव आहे, कुठे प्रश्न असतो. तेव्हा धर्मग्रंथातलं कुठलंही वाक्य, धर्मग्रंथातलं कुठलाही शब्द त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं काही नाही आहे. तेव्हा आपण विवेकी असणं म्हणजे हे सगळं नाकारणंच आहे. तुम्ही जर म्हणत असाल की त्याच्यावर आम्ही श्रद्धा ठेवायच्या नाहीत का, तर माझं स्पष्ट उत्तर आहे की श्रद्धा ठेवायच्या नाहीत. कशासाठी ठेवायच्या श्रद्धा? आता तुम्हाला अशा श्रद्धाच ठेवायच्या असतील, कुठेतरी विश्वासच ठेवायचा असेल, तर मग स्वतंत्र मेंदूची आणि गरज काय आणि तुम्ही मग विवेकी कसे होणार आणि विचार करायला कसे शिकणार? विचार तेव्हाच कराल ना तुम्ही की जेव्हा तुम्ही डोळे झाकून कुठे विश्वास ठेवणार नाही तेव्हा विश्वास ठेवू नका. तिथे श्रद्धा वगैरे तुम्ही काही बाळगू नका. आणि मित्र हो, एक नक्की लक्षात ठेवा की तुम्ही श्रद्धा ठेवता म्हणजे तुम्ही बहिरे असता, तुम्ही मुके असता आणि तुम्ही आंधळे असता. तेव्हा मुके बहिरे आंधळे वगैरे होऊ नका. अशा पद्धतीच्या श्रद्धा ठेवू नका. मित्र हो, तुमच्या डोक्यातली जी ही कल्पना आहे की आम्ही श्रद्धाळू आहोत, श्रद्धावान आहोत, मित्र हो, श्रद्धावान असणं आणि अंधश्रद्धाळू असणं याच्यात बिलकुल अंतर नाही. जगातल्या कुठल्याही माणसाच्या किंवा कोणाचे किती कशाही तुमच्या श्रद्धा असोत, श्रद्धा ह्या अंधश्रद्धाच असतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुमची जी कल्पना असते की आपण श्रद्धावान आहोत, अंधश्रद्धा आपण बाळगत नाही असं जे म्हणणं असतं, हे बिलकुल चुकीचं आहे. या वेगळ्या गोष्टी नाहीतच. म्हणजे आता उदाहरण पहा की समजा एखादा व्यक्ती आहे, तो असं म्हणाला की मी दर 15 दिवसाला येणारी एकादशी आहे त्याचा उपवास मी पकडत नाही. मी काय करतो, मी वर्षातल्या फक्त 2च ज्या मोठ्या एकादशी असतात तेवढाच उपवास पकडतो, बाकी मी काही उपवास पकडत नाही. बाकी अंधश्रद्धा लोकांसारखं मी काही वागत नाही, असा तो एखादा माणूस आपल्याला म्हणत असतो. मित्र, इथे बाकी 24 उपवास पकडणाऱ्यात आणि ह्या 2 उपवास पकडणाऱ्यात फरक काय आहे? फरक काहीच नाही ना. फरक फक्त संख्येचा आहे. त्यानं 24 पकडल्या, यानं त्यातल्या 22 मायनस करून 2 पकडल्या, पण 2 उपवास पकडण्याच्या पाठीमागे सुद्धा धारणा तीच आहे ना. धारणा कुठे बदलली? तेव्हा इथे केवळ कोण किती उपवास पकडले याच्यावरून तुम्ही कोण श्रद्धावान आहे आणि कोण अंधश्रद्धाळू आहे असं कसं काय म्हणाल? हे चुकीचं आहे ना. कोणी असं आपल्याला असं म्हणत असतात कोणी की मी फक्त चतुर्थीलाच गणपतीच्या दर्शनाला जातो, एरवी काय ते मी त्या गणपतीच्या मंदिरामध्ये वगैरे जात नाही. आता मित्र, याच्यात फरक काय आहे? फरक एवढाच आहे की एक नियमितपणे जातो आणि एक अनियमितपणे जातो. फरक एवढाच आहे. तुम्ही महिन्यातून एक वेळेस गेलात काय आणि एखादा माणूस महिन्यातून 30 दिवस गेला काय? फरक काय आहे? फरक संख्येचाच आहे ना. पण 1 दिवस जाण्यामध्ये आणि 30 दिवस जाण्यामध्ये ज्या जीवनाच्या धारणा आहेत, तुम्ही ज्याच्यासाठी तिथे जाता किंवा जाण्याच्या पाठीमागे तुमच्या मनातली जी कल्पना आहे त्याच्यात फरक आहे. फरक काहीच नाही ना. आणि म्हणून तुम्ही जे इतरांना अंधश्रद्धाळू समजता आणि स्वतःला श्रद्धावान समजता ते कशाच्या धारणा समजत असतं? हे काही माणसं असे म्हणतात पहा की आम्ही फक्त घरातल्या घरात देवपूजा वगैरे करतो, आम्ही काही बाहेर असं फिरत नाही किंवा बाहेर उठसूट मंदिरामध्ये वगैरे काही जात नाही. इथे फरक आहे. फरक फक्त तुमच्या जागेच आहे. तुम्ही घरात पूजा केली का बाहेर पूजा केली एवढाच तर आहे. बाकी फरक आहे. म्हणजे तुम्ही घरात पूजा केल्यामुळे श्रद्धावान आहात आणि बाहेर पूजा केल्यामुळे बाहेर पूजा करणारे किंवा मंदिरात जाऊन पूजा करणारे माणसं अंधश्रद्धाळू असतात असं कसं काय? किंवा काही माणसं असे म्हणतात मी कुठल्या बुवा बापूच्या वगैरे काही मागे लागत नाही, माझा काही त्यांच्यावर विश्वास नाही, मी फक्त एखाद्या गावात चांगल्या महाराजाचं कीर्तन आलं तर तेवढंच ऐकतो आणि त्याच्यावरच विश्वास ठेवतो. आता महाराज चांगला आहे तुम्ही कशाच्या आधाराने ठरवलं? आणि 100 बुवा बापूचे कीर्तन किंवा प्रवचन ऐकणं, त्यांचं म्हणणं ऐकणं आणि एकाच ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवणं, याच्यात संख्येचाच फरक आहे ना. बाकी फरक काय आहे? तुम्ही
ऐकणं हा भाग वेगळा, ऐका तुम्ही किती, पण विश्वास जेव्हा ठेवायला लागता कोणाच्या तरी याच्यावर, चिकित्साच करत नाही, तेव्हा अंधश्रद्धाळूच असतो ना आपण, बाकी काय असतं. तेव्हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत, हे आपण नक्की लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला असं वाटत राहील की आपण श्रद्धावान आहोत, आपण अंधश्रद्धाळू नाहीत किंवा अंधश्रद्धा नाहीत, तोपर्यंत आपण आपली फसवणूक करत असतो, हे लक्षात ठेवा. कारण दोन्हीचंही जे मूळ बीज आहे ते एकच आहे, आणि ते तिथे आहे की जिथे आपण विचार न करता कशावर तरी विश्वास ठेवतो किंवा कशाकडे तरी भक्ती भावनेनं पाहतो. त्याचं बीज तिथे आहे. फार तर त्याची वाढ पुढे जी आहे ती वाढ कमी जास्त झाली असेल एवढंच ते. म्हणजे आठवड्यातून एक उपवास करणं हे फारसं लक्षात येत नाही म्हणून आपण त्या माणसाला श्रद्धावान म्हणू शकतो, आणि आठवड्यातून 5-6 दिवस उपवास केला तर ते लक्षात येतं म्हणून त्याला आपण अंधश्रद्धाळू वगैरे असं म्हणू शकतो. एवढंच काय ते. बाकी एक दिवस केलात काय तुम्ही, वर्षातून एक दिवस केलात काय, आणि वर्षभर एखाद्या माणसाने केलं का, त्याच्या पाठीमागच्या धारणा जर ते असतील तर मूळ बीज तेच आहे, हे आपण लक्षात घेऊ. मित्र हो, अंधश्रद्धा आणि श्रद्धा या दोन गोष्टी एकच आहेत, हे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, आणि हे बाकी अनेक लोकांनी सांगितलेले आहे. डॉक्टर श्रीराम लागू हे नाव आपल्याला जवळपास सगळ्यांना माहीत आहे. ते मोठे कलावंत होते. तर त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, का ते तुम्हाला लक्षात येतं का आणि ते पटते का ते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा अशा दोन भिन्न कल्पना आहेत असे मानून अंधश्रद्धेचे समर्थन करण्यात येते. कडू साखर जशी अस्तित्वात नसते तशीच डोळस श्रद्धा अस्तित्वात असू शकत नाही, हे लागू यांचं म्हणणं आहे, आणि त्यांच्या रूपवेध नावाच्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. बाकी भरपूर विवेचन त्यांनी केलेलं आहे. श्रद्धा वाईट कशा आहेत आणि त्या लवकर माणसाने सोडणं कसं अपेक्षित आहे याचं त्यांनी खूप विवेचन केलं आहे. विशेष म्हणजे या सगळ्याच्या मूळस्थानी किंवा या सगळ्यांच्या पाठीमागे देव हे कारण आहे, आणि म्हणून आपण मुळावर घाव घातला पाहिजे. देव नाकारलाच पाहिजे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये देव नावाची कल्पना ठाण मांडून आहे तोपर्यंत आपण अंधश्रद्धाळूच असतो. श्रद्धा वगैरे हे काही गोष्टी नसतात अशी त्यांची मांडणी. पण बाकीचं ठीक आहे, तुम्ही ते पुस्तक वाचा, तुम्हाला ते कळेल. ते मला पटते, तुम्हाला पटलंच पाहिजे असं माझं म्हणणं नाही, पण विवेचन जर तुम्हाला हे नीट समजून घ्यायचं असेल तर विवेचनाच्या संदर्भामध्ये मी मात्र असंच म्हणेन की श्रीराम लागू यांचं म्हणणं खरं आहे. तुमच्या एखाद्या गोष्टीवर भक्तिभाव असेल तर ठीक आहे, तुमच्या भक्तिभावनेचं तुमच्यापुरतं ते मर्यादित असेल ते राहू द्या, माझं काही म्हणणं नाही. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत, आणि याच्या पाठीमागे देव नावाची कल्पना आहे. जोपर्यंत आपण देव नावाची कल्पना नाकारत नाही तोपर्यंत या गोष्टी आपण नाकारत नाही. कारण कोणीतरी देणारा आहे ही गोष्ट आपण स्वीकारली की मग भक्तीचा भाव येतो, श्रद्धेचा भाग येतो, आणि मग आपण अशा पद्धतीनं काहीतरी दैव वगैरे म्हणायला लागतो. तेव्हा ठीक आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ दे, त्याच्या फार खोलात मला जायचं नाही. पण मित्र हो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी एकच आहेत, त्या एकमेकापेक्षा वेगळ्या नाहीत, हे तुम्ही लक्षात घेणार आहात का पहा. आणि हे जर तुम्ही लक्षात घेतलात तर मग तुम्हाला हे कळेल की अरे बाबा, आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात, आपल्या जीवनाशी संबंधित ज्या ज्या बाबी असतात, त्या त्या बाबींवर शंका घेणे, प्रश्न विचारणे आणि त्या त्या बाबीचा स्वतंत्रपणे विचार करणं आवश्यकच आहे, हे तुम्हाला कळेल. श्रद्धा या अंधश्रद्धेपेक्षा वेगळ्या नसतात, हे आपल्याला कळेल. म्हणजे माणूस असण्याचं लक्षण जर काय असेल मित्र, तर श्रद्धाळू असणं किंवा त्याचंच दुसरं रूप म्हणजे अंधश्रद्धाळू असणं, जे वाढलेलं असतं. फार तर बाकी काही नसतं. श्रद्धा या जरा लक्षात येत नाहीत, कमी असतात, आणि अंधश्रद्धा ह्या जरा वाढल्या की बस आपण मग त्याला अंधश्रद्धाळू वगैरे म्हणतो. म्हणजे एखादा दोरा हातामध्ये बांधलोत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून राहायला लागलोत किंवा त्याच्याविषयी भक्तिभाव सांभाळायला लागलोत, काही फार वाटत नाही. पण गळ्यामध्ये 5-6 माळा घातल्या, रुद्राक्षाच्या वगैरे इकडे तिकडे दोरे गंडे बांधले की मग लोक म्हणतात की अंधश्रद्धाळू वगैरे झाला. बाकी काही फार नसतं, त्याचा उगम तिथेच असतो. पण मित्र हो, माणूस असण्याचं लक्षण मात्र श्रद्धाळू असण्यात किंवा त्याचंच वाढलेलं रूप अंधश्रद्धाळू असण्यात नाही, तर माणूस असण्याचं
जे लक्षण आहे ते मित्र विवेकी असण्यातच आहे. माणसाच्या माणूस असण्याच्या अनेक व्याख्या केल्या जातात, भरपूर व्याख्या केल्या जातात. त्याचं इथे मला खूप विवेचन करायचं नाही. लेखनाच्या ओघामध्ये मी ते इतर ठिकाणी केलेलं आहे. पण माणसाच्या बाबत किंवा माणसाचं इतर प्राण्यांपासूनचं वेगळेपण सांगताना असं म्हटलं जातं की माणूस हा भाषा येणारा प्राणी आहे. म्हणजे ज्याला भाषा आहे असा एक प्राणी आहे. आता बाकीच्यांना भाषा नसतात का? असतात, पण त्या भाषांना मर्यादा असते. माणसाची भाषा ही मर्यादा नसणारी आहे आणि ती लिहिता येते अशा पद्धतीची आहे. तेव्हा भाषा असणारा प्राणी म्हणजे माणूस. हाताचा वापर करता येणारा किंवा हात असणारा प्राणी म्हणजे माणूस. चलन निर्माण करणारा प्राणी म्हणजे माणूस. ज्यानं चलन निर्माण केले, ज्याने बँका वगैरे निर्माण केल्या, तो प्राणी म्हणजे माणूस. त्याशिवाय माणसाच्या आणखी व्याख्या केल्या जातात की ज्यानं संस्कृती निर्माण केलेली आहे तो प्राणी म्हणजे माणूस. ज्याला आपल्या मृत्यूची जाणीव आहे तो प्राणी म्हणजे माणूस. अशा पद्धतीच्या व्याख्या केल्या जातात. पण उत्क्रांतीची लक्षणं असणारा प्राणी म्हणजे माणूस. कारण माणसांच्या बाबत उत्क्रांती झालेली आहे. तो आता शारीरिकदृष्ट्या जर तुम्ही पाहिलं तुमच्या सहज लक्षात येईल की हाताचा वापर पाय म्हणून करून चालणारा हा माणूस आता ताठपणे उभा राहतो आणि आपल्या शरीराचा तोल तो 2 पायावर तोलत असतो आणि तो चालतो तो आता 2 पायावर. हे त्याचं शारीरिकदृष्ट्या उत्क्रांत होत जाणं आहे. त्याचबरोबर बौद्धिकदृष्ट्या उत्क्रांत होत जाणं. पहा त्याची संस्कृती किती उत्क्रांत झाली आणि त्याने किती विकास केलेला आहे. ते त्यानं घरं बांधलेले आहे. त्याचे पहा आजची जी किती विकास केलेला आहे. त्यानं त्याच्या चालण्याचा वेग वाढवला. तो चालून चालून किती चालणारा होता. पण आता त्यानं जे निर्माण केलेलं विमानासारखं माध्यम आहे, साधन आहे, त्याच्यामध्ये बसून माणूस किती वेगानं प्रवास करू शकतो. जगातला इतर कुठलाही सजीव जीव इतक्या वेगानं जाऊ शकेल का? पण माणसानं त्याच्या जाण्याचा वेग प्रचंड वाढवलेला आहे. माणूस आज 2000 किलोमीटरच्या अंतरावर एखादी वस्तू फेकू शकतो. माणसानं हाताची ताकद किती वाढवली, फेकण्याची ताकद किती वाढवली पहा. हे जे आहे हे माणसाचं लक्षण आहे. त्यानं विकास केला आहे, संशोधन केलं आहे, शोध लावलेले आहेत आणि नवी साधनं शोधून काढलीत. त्या साधनाच्या आधारानं माणसानं स्वतःचा वेग वाढवून घेतलेला आहे. हे आपल्याला कळत नाही का? हे ठीक आहे ना. पण मित्र हो, या सगळ्यांपेक्षा महत्वाची एक माणसाची व्याख्या केली जाते किंवा माणसाचं या सगळ्यापेक्षा महत्वाचं एक लक्षण सांगितलं जातं आणि ते लक्षण असं आहे की माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. आता माणूस जर विचार करणारा प्राणी असेल, ती आपली व्याख्याच केली जात असेल तशा पद्धतीची किंवा आपलं मुख्य लक्षण म्हणून सांगितलं जात असेल, तर मित्र हो, मग आपण विचार करू नये का? आपण विवेकी असू नये का? मला असं वाटते की आपण विवेकी असायला हरकत नाही आणि जो विवेकी असतो त्या माणसानं मी श्रद्धावान आहे असं म्हणूच नये. कारण जो विवेकी असतो त्याला हे कळतं की श्रद्धा या अंधश्रद्धेपेक्षा वेगळ्या नसतं. त्या 2 गोष्टी एकच असतात हे त्याला कळतं आणि म्हणून तो असे प्रश्न विचारणार नाही की सर हे ठीक आहे मी अंधश्रद्धाळू नसणार पण श्रद्धा बाळगू नयेत का, मी श्रद्धावान नसावं का, तो विचारणारच नाही. तेव्हा तुम्ही विचारी व्हा, विवेकी असा. विवेकी असणं महत्वाचं आहे. श्रीराम लागू यांचं माणसाच्या बाबतचं एक विधान पहा काय आहे ते, त्याच्यातूनही तुम्हाला लक्षात येईल. ते असं म्हणतात, आपली बुद्धी आणि विचारशक्ती गहाण टाकणे हा फार मोठा अपराध आहे. माणसाने अखिल मानव जातीचा केलेला अपराध आहे. कारण माणसाचे माणूसपण हे निसर्गाने त्याला बहाल केलेल्या विचारशक्तीत सामावलेले आहे. ही विचारशक्ती माणसात नसेल किंवा त्याने ती गहाण टाकली असेल तर त्याच्यात आणि जनावरात फारसा फरक नाही, हे लागू यांचं म्हणणं आहे. पहा पडतंय का ते? माझं म्हणणं एवढंच, माझी भूमिका एवढीच आहे की लागू यांचं हे म्हणणं मला मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे का ते पहा. माणसाचं वेगळेपण कशात आहे तर माणसाचं वेगळेपण मित्र हो त्याच्या विवेकी असण्यातच आहे. जर तो विचार करत नसेल आणि विवेकी नसेल तर माणसात आणि इतर जनावरात काहीही फरक नाही. हे श्रीराम लागू यांचं म्हणणं पटण्यासारखं आहे. आणि दुसरं म्हणजे जर निसर्गाने तुम्हाला म्हणजेच आपणा सर्वांना माझ्यासह आपल्या सगळ्यांनाच जर विवेकी केला असेल आणि आपण विवेकी असावे अशी त्यांची जर अपेक्षा असेल
तर आपण निसर्गाच्या हेतूला नाकारणार आहोत का? आणि ते नाकारणं योग्य आहे का? तेव्हा मित्र हो, आपल्याला स्वतंत्र मेंदू दिलेला आहे आणि त्याचं काम विचार करणं हेच आहे. तर आपण विचार केला पाहिजे, विवेकी असलं पाहिजे. आपण जनावर म्हणून जगण्यापेक्षा आपण माणूस म्हणून जगलं पाहिजे. तसं मुळात आपण प्राणीच आहोत, प्राण्यांपासूनच उत्क्रांत होत आलेलो आहोत. पण मित्र हो, उत्क्रांत होत आलोत म्हणजेच आपण इतर प्राण्यांपासून तुटत सुद्धा आलोत. आपण उत्क्रांत होत आलोत म्हणजे काय झालो? तर उत्क्रांत होत आलोत म्हणजे त्या प्राण्यांपासून आपण वेगळे होत आलोत, अंतर राखून वेगळे होत आलोत. आता वेगळे होत आलो तर मग वेगळं वागायला नको का? इतर प्राण्यांना मृत्यूची जाणीव नसते, आपल्याला मृत्यूची जाणीव असते. आपल्याला विचार करता येतो आणि आपल्याला विचार करता येतो हे सुद्धा आपल्याला कळत असते. आता एवढं जर कळत असेल तर आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे राहायला नको आहे का? इतर प्राण्यांनी संस्कृतीची निर्मिती केलेली नाही, आपण मात्र आपल्या संस्कृतीची निर्मिती केलेली आहे. आपली भौतिक संस्कृती डोळ्याला दिसते, ही निर्मिती केलेली आहे. आपण नवी संशोधनं केलेली आहेत, आपण खूप पुढे आलोत आणि ते संशोधन जे केलंय ते संशोधन आपण पुस्तक रूपानं लिहून ठेवलोत. ज्ञानाचा आपण साठाही करत आलोत. आता एवढं आपण करत येऊन मग पुन्हा जर आपण आपल्या ह्या माणूस असण्याला विसरत असू तर मग श्रीराम लागू जसे म्हणतात तसं मग आपल्यात आणि प्राण्यामध्ये फरक काय राहील? तेव्हा आपल्याला हा जर फरक ठेवायचा असेल आणि माणूस म्हणून आपलं एक विवक्षितपण, एक वेगळेपण, एक वेगळं अस्तित्व सांभाळायचं असेल तर आपल्याला विवेकी असणं अपेक्षितच आहे, विवेकी व्हावंच लागेल. ठीक आहे. माणूस नेहमी पूजा प्रार्थना वगैरे करत असतो आणि माणसाला अशी कल्पना असते, माणसाला असं वाटत असते की देवाची पूजा वगैरे केल्यानं किंवा नामस्मरण वगैरे केल्यानं आपल्याला पुण्य लाभते किंवा आपल्याला अपेक्षित ते फल प्राप्ती होते. आणि तसे आपण पहा ना, देवाची पूजा वगैरे कशासाठी करतो? अपेक्षित फलप्राप्ती होण्यासाठीच करतो. आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतो तेव्हा आपण काय म्हणत असतो? आपण असंच म्हणत असतो ना की देवा मला सुखाचं ठेव. आपण असं कुठे म्हणत असतो की देवा तू सुखाचं राहा? म्हणजे देवाच्या ठिकाणी आपण जे जातो, मंदिरामध्ये वगैरे आपण जे जातो ते देवाच्या भल्यासाठी आपण कुठे जातो? आपलं भलं व्हावं म्हणून जातो ना. मुळात देव आपण का मानतो किंवा त्याच्या पाठीमागे कारण काय? आपल्या भल्यासाठीच मानतो आपण. कारण आपली कल्पना अशी असते की देव आपल्या दुःखाचं निवारण करेल आणि देव आपल्याला सुख देईल, म्हणजे हवं ते देईल आणि नको त्याचं निवारण करेल, ही आपली कल्पना असते. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही नाकारल्या की देव ह्या दोन्ही गोष्टी करू शकत नाही, तर तुम्हाला 1000 लोकांनी जरी सांगितलं की बाबा रे देव मानतो, देवाची भक्ती वगैरे करतो, तुम्ही करणार नाही. तुम्ही देवाची जी भक्ती करता, देव जे मानता, त्याच्या पाठीमागे हे कारण आहेत की तुम्हाला दुःखाचं निवारण करायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही देवाला शरण जाता. ज्या दुःखाचं निवारण तुम्हाला करता येत नाही ना, त्या दुःखाचं निवारण देवानं करावं ही तुमची कल्पना असते. आणि जे सुख तुम्हाला मिळवता येत नाही ते सुख देवाने तुम्हाला द्यावं अशा पद्धतीचं तुमचं म्हणणं असते. म्हणजे एका अर्थानं आपण आपली लाचारीच कबूल केलेली असते. आपण असमर्थ आहोत, दुबळे आहोत हेच आपण मंजूर केलेलं असते, मान्य केलेलं असते, आपल्या मनाने ते स्वीकारलेलं असते. पण हे ठीक आहे, याच्या फार खोलात मला जायचं नाही. पण मग देव अशा पद्धतीने आपल्याला इच्छित फल देते का? देव आपल्याला असं काही देत असतो का? मित्र हो, असं काही देण्यासाठी देव अस्तित्वात असायला हवा. देवाच्या अस्तित्वाविषयी प्रश्न आहे. पण ठीक आहे, तो मुद्दा आपण इथं म्हणजे त्याच्या फार खोलात जाऊ नये. पण देव असं काय देत असतो का याच्याबद्दल शरद बेडेकर यांनी एक विधान केलेलं आहे. ते विधान तुम्हाला पटते का पहा. शरद बेडेकर असे म्हणतात की पूजा प्रार्थनेने फलप्राप्ती होते असा अनुभव म्हणजे स्वतःची फसवणूक होय. हे शरद बेडेकर यांचं म्हणणं आहे. शरद बेडेकर यांच्या समग्र निरीश्वरवाद या पुस्तकामध्ये आलेलं हे विधान आहे. हे पुस्तक तुम्ही वाचा. हे एकच विधान नाही, अख्खं पुस्तक आहे आणि अख्ख्या पुस्तकामध्ये माणसानं विवेकी कसं वागावं हे शिकवलेलं आहे. आणि माणसाच्या अंधश्रद्धाळू असण्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शरद बेडेकर यांनी दिले. कित्येक प्रश्नांची उत्तर आहेत. ईश्वररहित जीवन नावाचं त्यांचं पुस्तक आहे, ते एकदा वाचा ना. ठीक आहे, नाही पटलं तर सोडून द्या तुम्हाला, पण वाचा. वाचल्यावर मग तुम्हाला कळेल की अरे असे असते का. तेव्हा
या सगळ्या विचारवंतांनी आपल्याला डोळस कसं व्हायचं, विवेकी कसं व्हायचं हे सांगितलेलं आहे, ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मित्र हो, पूजा पाठानं किंवा प्रार्थनेनं देव प्राप्त होत नाही आणि तो आपल्याला काहीही देत नाही, हे आपण एकदा स्वीकारलं पाहिजे. जे काही मिळवायचं आहे ते आपल्यालाच मिळवायचं आहे आणि जे काही टाळायचं आहे त्याच्यासाठीही आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत. देव काहीही करणार नाही, हे या अनेक विचारवंतांनी सांगितलेलं आहे आणि ते त्यांचं सांगणं माझ्या बुद्धीला पटते. तुमच्या बुद्धीला पटते का ते पहा. रवींद्र टागोर यांनी एक विधान केलं आहे. रवींद्र टागोर आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, परिचित असणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आदराचा भाव असतो. अशा माणसाने, अशा व्यक्तिमत्वानं जे म्हटलेलं आहे ते पहा. उत्कृष्ट व श्रेष्ठ वस्तू मिळविण्याचा मार्ग कष्टाचा व श्रमाचाच असतो, हे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे उत्कृष्ट असतं आणि जे श्रेष्ठ असतं, जे तुम्हाला हवं असतं, ते तुम्हाला पूजापाठानं किंवा अशा नवसासायासानं मिळणार नसतं. ते मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे कष्टाचा किंवा तुमच्या श्रमाचाच आहे. त्याच्यातूनच ते मिळते. तुम्हाला कष्ट करणे, प्रयत्न करणे याच्याशिवाय पर्याय नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, या माणसाचं जर म्हणणं तुम्हाला पटत असेल तर तुम्हाला देव नाकारावा लागेल. श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्ही नाकाराव्या लागतील. आणि जेव्हा तुम्ही हे म्हणणं नीट वाचाल किंवा हे म्हणणं नीट समजून घ्याल आणि तुम्हाला समजेल, तुम्हाला पचेल, तेव्हा तुम्ही नक्कीच श्रद्धा या अंधश्रद्धेपेक्षा वेगळ्या नसतात हे मान्य कराल. तुम्हीच मान्य कराल, तुम्हाला इतरांनी सांगण्याची गरज नाही. आणि ते एकदा मान्य केलात की मग तुम्ही जीवनाकडे अगदी डोळसपणे पाहायला लागाल. भगतसिंह यांच्याविषयी आपल्या मनामध्ये खूप आदर असतो आणि भगतसिंहाविषयी आपण खूप बोलत असतो. ते क्रांतिकारक होते वगैरे, शहीद झाले वगैरे, खूप बोलत असतो. खूप आपल्याला त्यांच्या हे म्हणजे आदर वगैरे असतो. ठीक आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, चांगलीच आहे. पण मित्र, भगतसिंह यांचं विवेकी असणं माहीत आहे का तुम्हाला? भगतसिंह हे केवळ क्रांतिकारक होते का? त्याच्या पलीकडे ते एक मोठे विचारवंत होते, हे कदाचित आपल्याला माहीत नसते किंवा कदाचित आपल्याला सांगितलेलं नसते किंवा कदाचित आपण ते समजून घेतलेलं नसतं. मित्र हो, भगतसिंह यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. भगतसिंह काय म्हणतात ते. निसर्गातील घडामोडीचे नियंत्रण व मार्गदर्शन करणारी कोणतीही सर्वश्रेष्ठ चैतन्यमय शक्ती अस्तित्वात नाही, याबद्दल माझी पक्की खात्री झाली आहे. हे भगतसिंह यांचं विधान आहे. हे विधान मी पुन्हा एकदा तुमच्या पुढे ठेवतो पहा. निसर्गातील घडामोडीचे नियंत्रण व मार्गदर्शन करणारी कोणतीही सर्वश्रेष्ठ चैतन्यमय शक्ती अस्तित्वात नाही, याबद्दल माझी पक्की खात्री झाली आहे. हे भगतसिंह यांचं विधान आहे. आपण भगतसिंहाविषयी आदर बाळगतो म्हणजे नक्की काय बाळगतो? मग जर भगतसिंहाविषयी तुमच्या मनामध्ये आदर असेल तर मग भगतसिंह यांचं हे म्हणणं तुम्ही समजून घेणार नाही का? भगतसिंहाचं हे म्हणणं तुम्हाला पटणार नाही. आणि भगतसिंहाचं असं म्हणणं जर तुम्हाला पटणार नसेल तर मग तुम्ही भगतसिंह यांच्याविषयी आदर बाळगता म्हणजे नक्की काय करता? मित्र हो, भगतसिंह यांच्याविषयी आदर बाळगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग जर कुठला असेल तर तो हा आहे की भगतसिंह तुमच्या हिताचं जे सांगतात ते ऐकणं, हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. मग तुम्ही आपण ऐकणार आहोत का हे? आणि ऐकणार असू तर हे समजून घ्यावं लागेल. हे भगतसिंह यांचं विधान आहे. शहीद भगतसिंह समग्र वाङ्मय नावाचं जे पुस्तक आलंय त्या पुस्तकातलं हे विधान आहे. आणि मित्र हो, भगतसिंहाचं समग्र वाङ्मय मी वाचलेलं आहे. त्या समग्र वाङ्मयामध्ये या विधानाशी समांतर अशा विवेकाची मांडणी आहे, सुसंगत अशी मांडणी आहे. भगतसिंहाच्या कुठल्याही मांडणीमध्ये त्यांनी श्रद्धा, अंधश्रद्धा पाळलेल्या नाहीत, बाळगलेल्या नाहीत. त्याचबरोबर त्यांनी अशी सर्वशक्तिमान अशी काही कल्पना असते किंवा सर्वशक्तिमान असं काही देव वगैरे असते अशी कुठेही त्यांनी मांडणी केलेली नाही. हे या एका विधानातून नाही तर त्याच्या संबंध मांडणीतून त्यांनी ईश्वर नावाची कल्पना नाकारलेली आहे.
भगतसिंह यांच्या खूप नंतरच्या काळामध्ये, बऱ्याच नंतरच्या काळामध्ये श्रीराम लागू हेच सांगतात ना. शरद बेडेकर हेच सांगतात. शरद बेडेकर जे सांगतात किंवा श्रीराम लागू जे सांगतात किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे पुस्तकं वाचा तुम्ही. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी हेच सांगितलेलं आहे आणि अगदी स्पष्टपणे आणि कमालीच्या तळमळीनं सांगितलेलं आहे. त्याच्यापूर्वी हेच फुले सांगत होते, हेच गाडगे महाराज सांगत होते आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही सांगत होते. मित्र हो, हीच मांडणी किंवा अशाच पद्धतीचं सांगणं भाऊ पंजाबराव देशमुखांची होती, म्हणजे सांगणं होतं. हे जे विचारवंत आहेत, हे विचारवंत हेच तर सांगत होते. आपण हे स्वीकारायला नको का? आणि हे जर स्वीकारणार असो तर मित्र हो, तुमचा जो प्रश्न होता माझ्या पुढे की आपण श्रद्धावान नसावं का, वडीलधाऱ्या माणसांचं आपण ऐकू नये का, आपल्या पूर्वजांची हाडं आपण गंगेत नेऊन टाकून त्यांच्यावर उपकार करू नये का? मित्र हो, असं काही करू नका. बिलकुल काही करण्याची गरज नाही. कशाला त्यांच्या हाडं तिथे गंगेमध्ये नेऊन टाकून त्यांच्याविषयी उपकार केल्याची भावना किंवा त्यांना स्वर्गात पाठवल्याची भावना कशाला जपता फुकट? काही गरज नाही. पूजापाठ वगैरे कशाला करता? आणि पूजापाठ वगैरे करत असणार तुम्ही किंवा त्याचं तुम्ही समर्थन करणार असाल तर मग ही जी परंपरा आहे किंवा ही जी मोठी मोठी माणसं आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये आदर आहे म्हणजे नक्की काय आहे? कसा आदर असू शकतो तुमच्या मनामध्ये? मग तुम्ही फुलेंचं काय ऐकणार आहात? तुम्ही आंबेडकरांचं काय ऐकणार आहात? राजर्षी शाहू यांचं तुम्ही काय ऐकणार आहात? मग तुम्ही भगतसिंह यांच्याविषयीचं काय ऐकणार आहात? भगतसिंहाचे विचार स्वीकारा ना तुम्ही. मित्र, ज्या माणसांविषयी आपल्या मनामध्ये आदर आहे असं आपण लोकांना सांगत असतो, त्या माणसांविषयी जर तुमच्या मनामध्ये आदर असेल, त्या माणसांचं जर काही ऐकायचं असेल तर निदान तुमच्या हिताचं त्यांनी जे सांगितलंय ते तरी ऐका. ते ऐकलं पाहिजे. आणि ते जर ऐकणार असाल तर मग अशा पद्धतीचे कर्मकांड करण्याची बिलकुल गरज नाही. आणि असं काही कोणावर विश्वास ठेवण्याची किंवा कोणाचं तरी म्हणणं अंतिम मांडण्याची, शब्द प्रामाण्यवादी होण्याची बिलकुल आवश्यकता नाही. वडीलधाऱ्या माणसांवर, आई वडिलांवर, शिक्षक इत्यादींवर श्रद्धा कशाला ठेवता? श्रद्धा ठेवण्याची गरज नाही. त्यांचा आदर करायला शिका. आदर करा त्यांचा. श्रद्धा ठेवणं म्हणजे ते सांगतील ते ऐकणं असं नसते ते. म्हणजे वडीलधाऱ्या माणसांनी काही सांगायचं आणि ऐकायचं असं कसं काय? म्हणजे या अर्थाने ते श्रद्धा वगैरे हे योग्य नाही आहे. त्यांचा आदर करा. ते जे चांगलं सांगतात ते चांगलं स्वीकारा. जे योग्य नाही किंवा जे आपल्या विवेकाला पटत नाही त्याची नीट चिकित्सा करा, विवेचन करा, विश्लेषण करा. आणि जे योग्य आहे, बुद्धीच्या पातळीवर टिकणार आहे ते स्वीकारा. त्याच्यामध्ये काहीही वाईट नाही. ठीक आहे. हे जर तुम्हाला पटलेलं असेल तर तुम्हाला नक्की एवढं कळेल की श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी एकच आहेत, ही पहिली गोष्ट कळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता की माणसाने श्रद्धावान असावं का नाही, तर तुम्हाला हे कळेल की माणसाने श्रद्धावान वगैरे नव्हे, विवेकी असावं हेही तुम्हाला कळेल. ठीक आहे. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता या उपरही एखाद्याला जर श्रद्धा बाळगायच्याच असतील, श्रद्धावानच व्हायचं असेल आणि श्रद्धा बाळगणं चांगलंच हे त्यांचं म्हणणं असेल तर मित्र हो, आपण सगळेच लोकशाहीमध्ये जगतो. त्यांच्या त्या तशा वाटण्याचा आधारच आहे आणि त्यांना ते स्वातंत्र्य आहे. म्हणजे काही जबरदस्ती नाही कोणी हे सगळं सोडूनच दिलं पाहिजे. पण मित्र हो, मी तुम्ही काय सोडावं, काय स्वीकारावं याच्यापेक्षा काय असू शकते आणि काय नसू शकते, काय विवेकाच्या पातळीवर काय टिकू शकते, काय टिकू शकत नाही, विवेकाच्या पातळीवर काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगतोय मी. आणि ते सांगणं माझं काम आहे. कारण मी वैचारिक साहित्य नावाचा पेपर जो आहे, जी पत्रिका आहे आणि त्यामध्ये अभ्यासक्रमाला लावलेले जे पुस्तक आहेत ते शिकवणार आहे मी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना असतील. आस्तिक शिरोमणी चार्वाक हे पुस्तक तुमच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. महात्मा फुले यांचं सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक अभ्यासक्रमाचा भाग आहे. हे पुस्तक मला शिकवायचे आहेत आणि ते जर शिकवायचे असतील तर त्याच्यापूर्वी मला या सगळ्या गोष्टीचं नीट विवेचन करणं आवश्यक आहे. त्या अंगाने मी करतोय. तुम्ही काय स्वीकारायचं, किती स्वीकारायचं ते तुम्ही ठरवू शकता. तुमच्या स्वातंत्र्याचा आधारच आहे. ठीक आहे.
आता पहा, पुढे आता एक आणखी एक मुद्दा असतो मित्र, आणि तो नेहमी विचारला जातो. विद्यार्थी विचारतात, अशा अन्य माणसंही विचारतात, आणि त्या प्रश्नाची उत्तरं बऱ्याचदा माणसांना पटतच नाही. तो प्रश्न असा असतो, माणसं असं विचारतात की शिकलेली माणसे विवेकी असतात का, किंवा विवेकाचा शिक्षणाशी संबंध आहे का नाही, अशा पद्धतीचा तो प्रश्न असतो. शिकल्यामुळे विवेकी व्हायला सहाय्य होऊ शकते याच्याविषयी मला वाटते तुमच्या माझ्या मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. कारण शिकल्यामुळे आपल्याला पुस्तकं अभ्यासता येतात, वाचता येते, समजून घेता येते, आणि विवेकी होण्याच्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाचा आधार मिळतो किंवा मदत होते. शिक्षण हे सहाय्यभूत ठरते, ही उपकारक असणारी गोष्ट आहे असं आपण म्हणू शकू. पण मित्र, शिकलेली माणसं विवेकी असतात का, असा जर तुम्ही थेट प्रश्न विचारलात तर माझं उत्तर असंच आहे की शिक्षणाचा आणि विवेकाचा तसा थेट संबंध नाही. म्हणजे शिकलेली माणसं विवेकी असतातच असं म्हणता येत नाही. जेव्हा मी अशा पद्धतीचं विधान करतो ना, तेव्हा लोक बावचळतात किंवा लोक गोंधळून जातात, आणि लोक थेट मलाच प्रश्न विचारतात किंवा माझ्यावरच अटॅक करतात किंवा मलाच म्हणतात, आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही शिकलेले तर शहाणे आहात. आता तुम्ही शिक्षणाचा शहाणपणाचा किंवा विवेकाचा संबंधच नाही म्हणता, तर मग तुम्हाला आम्ही शहाणं कशाहून समजायचं किंवा तुम्हाला विवेकी कशाहून समजायचं, अशा पद्धतीनं माझ्यावरच हल्ला करतात. पण मित्र हो, शिक्षणाचा आणि विवेकाचा फार काही संबंध आहे असं मला वाटत नाही. माझ्यावर जेव्हा अशा पद्धतीचा अटॅक होतो तेव्हा मी हाच प्रश्न रावसाहेब कसबे यांना विचारलेला होता. कसबे सरांचं सुद्धा उत्तर हेच होतं, ते तोंडी त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की शिक्षण आणि विवेक याचा तसा संबंध नाही. त्यांचं म्हणणं तेच होतं. तेव्हा मित्र, मला असं वाटते की शिक्षणाचा आणि विवेकाचा तसा फार संबंध नाही. आता पहा कसा संबंध नाही, उदाहरणं पहा ना तुम्ही. तुम्हाला मी तपशील देतो, उदाहरणं देतो, ते पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की पहा की वर्गात भूगोल शिकवणारी माणसे शनिदेवाच्या दर्शनासाठी ताटकळत रांगेमध्ये उभं टाकलेली तुम्हाला दिसतात की नाही. ही माणसं वर्गात भूगोल शिकवतात, म्हणजे शिक्षक आहेत, शिकवतात ते, आणि तिथे ताटकळत उभं टाकतात. आता शिक्षणाचा जर संबंध असेल तर ते तिथे उभं टाकले नसते ना. बाकीच्यांचं सोडून द्या, काय व्हायचं ते होईल. पण ज्यानं ग्रहाच्या कल्पना वर्गामध्ये शिकवलेल्या आहेत, समजून सांगितल्या विद्यार्थ्यांना, त्यानं शनिदेवाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभं राहावं का? पण तुम्ही जाऊन पहा शनी शिंगणापूरला, तुम्हाला शिक्षक लोक त्या रांगेमध्ये दिसतील. त्याच्यापेक्षा आणखी जास्त शिकलेली माणसं तुम्हाला तिथे दिसतील. आता शिक्षणाचा संबंध खरंच विवेकाशी आहे का, किंवा शिकलेली माणसं शहाणी असतात का? प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा ना. माझ्या घरचं उदाहरण मी देतो. माझे वडील 9वी पर्यंत शिकलेले आहेत. आता त्या काळामध्ये शिकलेले आहेत, जुने शिकलेले आहेत, आणि माझे वडील आता त्यांचं वय 80 वर्षाच्या जवळपास आहे, म्हणजे 70च्या वर आहे, आणि गेल्या जवळपास 50 वर्षांपासून, म्हणजे ते वयाच्या 20व्या वर्षापासून वगैरे असं आपण म्हणू, 50 वर्षांपासून ते दररोज सकाळ आणि संध्याकाळ शनी महात्म्य वाचतात. आणि त्यांचा प्रचंड विश्वास आहे की शनी हा ग्रह आहे आणि तो कोणाच्या तरी राशीला येतो, राशीला आला की मग संकट येतात, आणि तो जर राशीला येऊ द्यायचा नसेल तर मग आपण त्यांची पूजा केली पाहिजे किंवा त्यांचं निदान ते शनी महात्म्य वगैरे वाचलं पाहिजे. ते शनी महात्म्य नावाचं एक छोटं पुस्तक असतं, 300-350 ओव्या काहीतरी असतील. ते मी काय आता मला पर्टिक्युलर आकडा माहीत नाही, पण ते तेवढे असते. म्हणजे आपल्या साध्या पुस्तकाचे 25 पानं असं तुम्ही गृहीत धरा, तेवढा तो मजकूर आहे. ते दररोज वाचतात. आता त्यांना ते एवढं पाठ झालं ते की ते वाचत असताना पानं पलटायचं विसरून जातात आणि पुढे जातात. नंतर त्यांच्या लक्षात येते की जे आपण आता सध्या म्हणतो आपल्या तोंडामध्ये जे ओव्या आहेत त्या ओव्या या पानावर नाहीत, आपण खूप पुढे गेलोत, मग ते 4-5 पानं एकदाच उलगडतात. म्हणजे इतकं त्यांना ते झालेलं आहे. ते केव्हा केव्हा सकाळ संध्याकाळी करतात, पण निदान सकाळी तरी ते शनी महात्म्य वाचतात. समजा ते शनी महात्म्य नसेल, शेतामध्ये वगैरे असतील, तर तिथे सुद्धा ते मुखोद्गत अगदी शनी महात्म्य एक अर्धा तास 1 तास त्याच्यामध्ये घालतात आणि ते म्हणत असतात. मी आमच्या वडिलांना सहज अगदी आदरानं वगैरे म्हणत असतो की बाबा तुम्हाला नक्की भूगोल कोण शिकवलेलं आहे?
बाबा फक्त हसतात, सांगत नाहीत भूगोल कोण शिकवला. त्यांना ते शिक्षकाचं नाव आठवत असेल किंवा नसेल किंवा त्यांना सांगायचं नसेल. आता माझा आणि वडिलांचं काही एकमेकात म्हणजे प्रेमाचे संबंध आहेत असं नाही, बिलकुल प्रेमाचे संबंध आहेत. विशेष म्हणजे केव्हा केव्हा तर वडील माझ्या राशीला येऊ नये म्हणजे ते गुरु पाहतात, माझ्या राशीचा गुरु ते पाहतात की तो गुरु आहे वगैरे. आणि मग एखादा गुरु 8वा असेल 12वा असेल तर त्यांना वाटतं की ह्याच्या राशीला शनी येईल आणि माझ्या राशीला शनी येऊ नये म्हणून शनी महात्म्य वाचतं. पण मित्र हो, मला साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. माझे वडील जर 9वीपर्यंत गेलेत तर ते भूगोल शिकूनच गेलेत ना. वर्गामध्ये भूगोल शिकला ना त्यांनी, पण वर्गात भूगोल शिकूनही त्यांना शनी महात्म्य नावाचा जो ग्रह आहे तो ग्रहच आहे, तो कोणाच्या राशीला येत नाही ही साधी गोष्ट कळाली का? किंवा त्यांनी मान्य केलं का? नाही केलं. मी त्यांना असे म्हणत असतो की बाबा, हे एकच एवढं पुस्तक वाचण्यापेक्षा 50 वर्षे जर तुम्ही 25-25 पेज दुसरे पुस्तक वाचत गेले असते तर किती पानं झाली असती आणि तुमचं ज्ञान किती वाढलं असतं. आज आम्ही प्राध्यापक माणसं तुमच्या पुढे बसून शिकलो असतो. आम्ही तुम्हाला रिफ्रेशरमध्ये व्याख्यान द्यायला बोलवलं असतं. कारण 50 वर्षे नित्य नेमानं कुठल्याही परिस्थितीमध्ये खंड न पडू देता दररोज 25 पानं वाचणे ही गोष्ट साधी वाटते तुम्हाला? पण नाही, ते एकच वाचतात. मित्र हो, वडिलांच्या विषयी आदर आहे आणि आमचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत आणि मला याचं चांगलं भान आहे. आणि हे तुम्हालाही मी सांगतो की नात्यातली माणसं बदलून मिळत नसतात. म्हणजे ते काय बाजारामध्ये मागता येत नाहीत की माझे वडील माझ्यासारखे नाहीत किंवा माझी भूमिका आणि त्यांची भूमिका वेगळी आहे, चला हे वडील नको, आता बाजारात जायचं, 500 रुपये द्यायचे आणि दुसरे वडील विकत आणायचं. असं नसते करायचं किंवा असं नाही करता येत. आपली बहीण, आपली आई, आपले वडील, आपले आजोबा, आपली आजी वगैरे ही जी माणसं असतात ही आपल्याला मिळालेली असतात. नात्यानं आपोआप ती मिळालेली असतात, आपल्या जन्मानंच ती मिळालेली असतात, जन्मानंच त्याचा आपला संबंध जोडलेला असतो. त्यांच्याविषयी आदर बाळगा, त्यांच्याविषयी प्रेमाचे संबंध असू द्या, पण त्यांच्याविषयी आदर बाळगायचं म्हणजे ते म्हटलेलंच खरं असं म्हणण्याची गरज नाही. आणि दुसरं म्हणजे आपण हेही समजून घेऊ, आज सध्या जो विवेचनाचा विषय आहे तो हा आहे की शिकलेली माणसं शहाणी असतात का? तर माझ्या वडिलांच्या विषयी आदर बाळगून मी हे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे की शिकलेली माणसं शहाणी असतात असं कसं म्हणायचं. आता दुसरं उदाहरण पहा. माझे आजोबा एकही दिवस शाळेत गेलेले नव्हते. आता आजोबांना मरून जवळपास 18 वर्ष होऊन गेले. ते एकही दिवस शाळेत गेलेले नव्हते, पण ते मात्र विवेकी होते. 1988-90चा कालखंड असेल. 1988 ते 90च्या कालखंडामध्ये आमचं छोटंसं गाव, आमच्या गावामध्ये ज्या प्रौढ स्त्रिया होत्या त्यापैकी जवळपास 25% स्त्रियांना भानामती झाली होती. 25% स्त्रियांना. गावातच मग एका स्त्रीच्या अंगामध्ये यायचं, मग ते यांचं काहीतरी ते भानामतीचे वगैरे कोड्या पोडायचे वगैरे सुरू असायचं. आमच्या घरातल्याही स्त्रियांना जेव्हा हे भानामती वगैरे व्हायला लागली तेव्हा आमचे वडील म्हणजे माझे वडील आणि माझे चुलते वगैरे घरातल्या स्त्रियांना दाखवण्यासाठी म्हणून, इलाज करण्यासाठी म्हणून बुवा बापूकडे कुठेतरी घेऊन जात होते, मांत्रिकाकडे घेऊन जात होते. आणि त्या काळामध्ये माझे आजोबा असे म्हणायचे की भानामती करताच येत नाही आणि जर कोणाला करता येत असेल तर त्यांनी भानामती मला करून दाखवावी, हे त्यांचं आव्हान होतं. मित्र हो, आता मला सांगा की नक्की विवेकी असण्यासाठी शिकायलाच पाहिजे का? माझे चुलते शिकलेले आहेत, माझे काका शिकलेले आहेत, माझे वडीलही शिकलेले आहेत, तरी पण त्यांची कृती पहा तुम्ही आणि न शिकलेल्या माझ्या आजोबाची कृती पहा. मग तुम्हाला कळेल की अरे, शिक्षणाशी विवेकाचा संबंध आहेच असं नाही किंवा शिकलेली माणसं विवेकी असतातच असं नाही. पहा, कळते का तुम्हाला? किंवा पहा, वर्गामध्ये रक्तगट शिकवतात. विज्ञान शिकवणारी माणसं, जीवशास्त्र शिकवणारी माणसं रक्तगट शिकवतात वर्गामध्ये. आता त्यांना हे माहीत असते की ब्राह्मणांच्या माणसांचा रक्तगट आणि महारांच्या माणसाचा रक्तगट किंवा चांभारांच्या माणसाचा रक्तगट एकच असू शकतो ना? असत नाही का? रक्तगट काही जातीनुसार विभागलेला आहे का? की चला चांभारांच्या माणसांचा रक्तगट वेगळा असतो, चला महारांच्या माणसांचा रक्तगट वेगळा असतो, मातंगाचे असतील तर त्यांचा वेगळा असतो आणि ब्राह्मण असतील तर त्यांचा मात्र सेपरेट आहे, वेगळा असतो. कारण ते जन्माने ब्राह्मण आहेत, ते ब्रह्मदेवाच्या तोंडून जन्माला आलेले आहेत, ते पवित्र आहेत, ते ज्ञानी आहेत, म्हणून त्यांचा रक्तगट काय वेगळा असतो का? साधी गोष्ट आहे ना. रक्तगट सगळ्या माणसांचे म्हणजे कुठल्याही जाती धर्मातल्या माणसांचे एकच असू शकतात ना.
कारण रक्तगट नेमकेच आहेत आणि ते जातीनुसार असे विभागलेले नाहीत. मित्र हो, अशा पद्धतीच्या रक्तगटाचं विवेचन जी माणसं वर्गात करतात ती माणसं समाजामध्ये जातीभेद पाळतात. आता तुम्हाला एवढं जर कळत नसेल आणि जन्मानं कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नसते हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुमच्या शिक्षणाचा विवेकाशी काही संबंध आहे असं म्हणता येईल? कशाच्या आधाराने म्हणायचं? शिक्षणाचा विवेकाशी संबंध जोडायचा कसा, हा पुन्हा पुन्हा आपल्या पुढे येणारा प्रश्न आहे. मित्र हो, वर्गामध्ये जी माणसं विज्ञान शिकवतात ती माणसं त्यांच्या बोटातल्या अंगठ्या पहा तुम्ही, त्या अंगठीमध्ये वेगवेगळ्या ग्रहाचे खडे घातलेले दिसतात. आता हे एवढं जर हे अज्ञान असेल तर या माणसांना शिकून शहाणे झाले कसं म्हणायचं, किंवा हे शिकल्यामुळे विवेकी आहेत असं कसं म्हणायचं? तुम्हाला नवल वाटेल, मी याच्यापूर्वी परभणी जिल्ह्यातल्या मानवतला लेक्चरर म्हणून काम करत होतो. तिथे त्या कॉलेजला होतो मी. मित्र हो, तिथे एक माणूस आला होता आणि तो माणूस वेगवेगळ्या ग्रहाचे खडे विकत होता. तर तिथे ते खडे जे घेतले गेले, 7-8 हजाराचे खडे त्याने विकले. तो 4-5 दिवस तो माणूस तिथं वावरत होता त्या परिसरामध्ये आमच्या महाविद्यालयाच्या, आणि विज्ञान शिकवणाऱ्या माणसाने ते खडे विकत घेतले. आणि त्या माणसाने काय सांगितलं, काही नाही, आता घरी जा, हा जो खडा आहे तो खडा घरी घेऊन जा, तुळशीच्या पुढे ठेवा, तुळशीच्या पुढे ठेवल्याच्या नंतर तो तिथून उचला, आईवडिलांचं दर्शन घ्या, त्यांच्या पायावर ठेवा, मग तो घ्या आणि त्याच्यानंतर तो दुधामध्ये रात्रभर ठेवा, आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही जी अंगठी वगैरे असेल त्या अंगठीमध्ये तुम्ही हा खडा बसवा सोनाराकडे जाऊन, आणि मग तुम्ही तुमच्या हातामध्ये घाला, तुमचं कर्ज वगैरे फिटेल. मित्र हो, पैसे ज्याचे आपण पैसे घेतले त्याचे परत केले की कर्ज फिटते, ही साधी गोष्ट जर शिकलेल्या माणसाला कळत नसेल तर शिक्षणाचा आणि विवेकाचा संबंध आहे का? एखादी अंगठी घातली म्हणजे कर्ज फिटते का? म्हणजे एखाद्याचे 1000 रुपये घेतले आणि दुसऱ्या दिवशी किंवा 4-8 दिवसानं तो माणूस अंगठी घालून गेला आणि असं म्हणायला लागला की बघ, आता माझ्या हातामध्ये ह्या खड्याची अंगठी आहे आणि त्या खडा विकणाऱ्या माणसाने मला सांगितलेलं की ह्या अंगठी घातली की तुझं कर्ज फिटते, तुझ्याकडे पैसा येतो, आता तुझं कर्ज फिटलं. समोरचा माणूस ऐकून घेईल? साधी गोष्ट आहे ना. पैसे परत दिले तर कसं फिटतं? तुम्ही अंगठा घातल्याने कसं काय फिटेल? आणि पैसे जमवले तर जमतात ना, अंगठी घातल्याने जमतात का पैसे? तुम्ही खर्च न करता काटेकोरपणे तुमचं काय जे करायचं ते नियोजन करा आणि पैसे जमवा, जमतील ना. अंगठी घातलात आणि घरात बसलात किंवा आलेले पैसे तुम्ही उडवत राहिला तर पैसे जमतील कसे? पण मित्र हो, ही गोष्ट खरी आहे की त्या माणसाने आमच्या महाविद्यालयातल्या लोकांना अशा पद्धतीनं खडे विकले होते आणि ते खडे घेणाऱ्यामध्ये विज्ञान शिकवणारे माणसं होते. ज्यांनी ते खडे विकत घेतले ते त्यांनी त्यांच्याच पैशाने घेतलेले असल्यामुळे माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी काही राग असण्याचा, काही वितुष्ट असण्याचं काही कारण नाही. ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे, प्रेम आहे, जिव्हाळ आहे, आपुलकीच आहे. पण मला हे थेट मला माहीत असलेलं उदाहरण तुमच्या पुढे ठेवून हे सांगायचं आहे की शिक्षणाचा आणि विवेकाचा फारसा संबंध नाही. मित्र हो, असे अनेक तपशील देता येते, खूप तपशील देता येते, भरपूर. आपल्याकडचे शास्त्रज्ञ सुद्धा एखादं यान जेव्हा आकाशात सोडायचं असते तेव्हा ती माणसं जर तिरुपतीच्या मंदिरात जाऊन तिथे त्या यानाची प्रतिकृती तिथे अर्पण करत असतील आणि त्यांना आशीर्वाद मागत असतील तर शिक्षणाचा आणि विवेकाचा संबंध आपला किती आहे हे आपण नीट समजून घ्यायला नको का? आपल्याकडचे डॉक्टर सुद्धा असं म्हणत असतात की आपण एखादा खूप आजारी माणूस घेऊन गेला की ते म्हणत असतात मी माझा प्रयत्न करतो, शेवटी देवाच्या हातात आहे. आता देवाच्या हातात असं ते यानं काय करणार आहे? म्हणजे या माणसाला सुद्धा विवेकी होता आलं नाही. अनेक म्हणजे दवाखान्यामध्ये तुम्हाला कुठल्या तरी देवाचे फोटो वगैरे पाहायला मिळतात, ही वस्तुस्थिती आहे. आता असं जर असेल तर शिक्षणाचा आणि विवेकाचा नक्की किती संबंध आहे याचा तुम्ही विचार करा ना तुमच्या मनामध्ये. मित्र हो, हे सगळं विवेचन किती वाढवता येईल याच्या आधारानं मला जे माझ्या लक्षात येते ते एक मी सांगू इच्छितो किंवा मी ते तुमच्या पुढे ठेवेल. ते हे की भारतीय शिक्षणाच्या अनेक मर्यादा आहेत. भारतामध्ये जे आपल्याला शिकवलं जातं ना त्याच्या अनेक मर्यादा आहेत. लोक असं म्हणतात की 10वी शिकलेला आहे किंवा कॉलेजला गेलेला आहे, साधी बेरीज येत नाही, त्याला साधा त्याचं इंग्रजीमध्ये नाव लिहिता येत नाही,
किंवा त्याला साधा व्यवहार कळत नाही, किंवा त्याला साधं वाचता येत नाही, त्याला साधं पत्र लिहिता येत नाही, अर्ज लिहिता येत नाही, अशा पद्धतीचं म्हणतात. म्हणजे पदवीधर झालाय पण त्याला अर्ज लिहिता येत नाही. ठीक आहे ना. आता ज्याला लिहिता येत नाही त्याचं ठीक आहे, आता त्याचं ते काही म्हणजे मर्यादाच आहेत असं आपण म्हणू. ज्याला लिहिता येते, जे खूप शहाणे आहेत, जे लिहायला शिकून किंवा ते ज्ञान घेऊन मोठ्या मोठ्या नोकऱ्या करतात, अधिकारी झालेत, डॉक्टर झालेत, शिक्षक झालेत, प्राध्यापक झालेत, त्यांचं काय? ज्यांना लिहिता येत नाही ते ठीक आहे ना, पण तुम्हाला हे सगळं करता येतं ना, तुम्ही खूप शहाणे आहात ना, मग तुमचं काय? तुम्ही तरी जे शिकला त्याच्यावर विश्वास ठेवता? मित्र हो, भारतीय शिक्षणाची सर्वात मोठी मर्यादा ही आहे की आपण जे वर्गात शिकतो त्या शिकलेल्यावर आपला विश्वासच नसतो. ही सगळ्यात मोठी मर्यादा आहे. आता वर्गात का शिकतो हा प्रश्न आहे, पण जे शिकतो त्याच्यावर मात्र विश्वास नसतो. वर्गामध्ये भूगोल शिकवला जातो, भूगोलातल्या ज्या ज्या कल्पना आहेत त्याच्यावर आपला विश्वास नसतो. म्हणजे शिकलेली माणसं सुद्धा ग्रहाच्या कल्पना परंपरेप्रमाणे मानतात. आजही अनेक शिकलेली माणसं ग्रहणाच्या काळामध्ये जेवण करत नाहीत किंवा ग्रहण संपल्याच्या नंतर घरातलं पाणी बाहेर टाकतात. एवढं अज्ञान आहे. मित्र हो, माझं विधान तुम्ही पुन्हा एकदा तपासून पहा की भारतीय शिक्षणाची ही मर्यादा नाही का, की आपण जे वर्गात शिकतो त्या शिकलेल्यावर आपला बिलकुल विश्वास नाही. कारण विश्वास असता तर आपण ते स्वीकारलं असतं, विश्वास नाही, आपण स्वीकारत नाही, आपण अगदी त्याच्या वेगळं वागतो. ही मोठी मर्यादा आहे. बाकी इथं कसं शिकवलं जातं, मुलं किती शिकतात, नोकऱ्या किती मिळतात, हे ठीकच आहे, ह्या मर्यादा आहेतच. पण सगळ्यात मोठी मर्यादा जर कोणती असेल तर ही आहे की आपल्या शिक्षणावर आपला विश्वास नाही. ही मोठी मर्यादा आहे. आपण शिकतो आणि त्याच्या आधारानं नोकऱ्या मिळवतो, नोकऱ्या करतो, पगार घेतो, पण आपण व्यवहारामध्ये मात्र शिकलेलं ज्ञान आणत नाही. हे संबंध भारतामधलं चित्र आहे. अपवाद असणारी सन्माननीय माणसं खूप कमी आहेत असं मला वाटतं. माझं हे म्हणणं जर खोटं असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे, पण मला वाटते की खरं असावं. माझं जे सभोवतालचं निरीक्षण आहे त्या निरीक्षणातून मला हे असंच दिसतं. ठीक आहे, आता याचं कारण काय असावं, काय असेल कारण? मला असं वाटतं की याचं कारण असं असावं की जी माणसं शिकवणारी असतात ती माणसं मुळात शिकवतात किंवा मुलांना सांगतात तसं वागत नाहीत. म्हणजे वर्गामध्ये सांगायचं, विद्यार्थ्यांना सांगायचं अभ्यास करा, प्रयत्न करा, अभ्यास केल्याशिवाय काही खरं नाही, प्रयत्न केल्याशिवाय काही खरं नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला काही येणार नाही. आणि घरी गेल्यावर काय करतात, आपल्या स्वतःच्या मुलाला सांगतात आता गणपतीच्या पुढे जरा बस, त्याच्या जरा पाया पड, त्याचा जरा आशीर्वाद घे, त्याच्याकडून तुला बुद्धी मिळेल कारण तो विद्येचा दाता आहे. आता हे असं सांगणं. आपल्याकडे तर मित्र विसंगती अशी आहे की जिथे आपल्याला ज्ञान शिकवलं जातं त्या शाळेमध्ये गणपती बसवतात. आता असं जर असेल तर कसं बरं? या माणसानं जर विचारलं तुम्ही असं का करता, तर ती माणसं असं म्हणतात किंवा त्या माणसानं असं म्हणता येते आम्हाला शिकवणारे पण असंच करत होते. म्हणजे आपली परंपराच आहे असं आपल्याला म्हणता येते. मग म्हणजे त्यांना शिकवणारे तसंच करत होते, त्यांना शिकवणारे तसेच करत होते, त्यांना शिकवणारे तसेच करत होते, म्हणून आता आपल्याला शिकवणाऱ्याने असं केलंय त्यामुळे आपल्याला असं काही वागायला काही लाज वाटतच नाही. म्हणजे आता आपण असंच करत राहणार. पण एक मात्र नक्की आहे की आपल्या वर्गात जे आपल्याला शिकवलं जातं त्याच्यावर विश्वास नाही, त्याच्यापेक्षा आपण वेगळे वागतो. ही आपल्या शिक्षणाची मोठी मर्यादा आहे. मित्र हो, मी पुन्हा एकदा तुम्हाला मूळ मुद्द्याकडे नेतो आणि तो मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो की शिकलेली माणसं विवेकी असतात का, हा आपला प्रश्न आहे, हा तुमचा प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नांचं हे उत्तर आहे किंवा तुमच्या प्रश्नाचं विवेचन आहे की शिकलेली माणसं शहाणी असतातच असं दिसत नाही. मित्र हो, वर्गामध्ये प्रयत्नवाद शिकवणारी माणसं तुम्हाला दिसत नाहीत का? गणपती आणि सरस्वतीची पूजा करतात. आजही अनेक कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीची पूजा केली जाते आणि सरस्वतीकडे विद्येचं दान मागितलं जातं. साधी गोष्ट आपल्याला ही कळत नाही की विद्येचं दुकान पृथ्वीच्या पाठीवर कुठेच नाही. मित्र हो, विद्या मिळवण्याची क्षमता आपल्या डोक्यात आहे. त्यालाच मेंदू म्हणतो. तिथेच आपल्याला त्याचा वापर करून शहाणं व्हायचं असते. गणपती आणि सरस्वती नावाची अशी कुठलीही माणसं नाहीत किंवा असे कुठलेही देव नाहीत की ज्यांनी विद्येचं दुकान लावलेलं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही आता विद्या मिळवू शकता किंवा घेऊ शकता. फार तर
गणपती नावाची माणसं, सरस्वती नावाच्या स्त्रिया, एका त्यांचं दुकान, किराणाचं दुकान असू शकेल, कपड्याचं दुकान असू शकेल, तुम्हाला तिथे किराणा मिळेल, तुम्हाला तिथे कपडे मिळतील, भांडे आणखी काही मिळतील, पण मित्र हो विद्या मिळत नसते. आता शिकवणारी माणसं जर अशा पद्धतीने विद्येचं दान मागत असतील तर लक्षात घ्या, शिकणाऱ्यांनी काय करायचं? शिकवणाऱ्याचा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास नसेल, आत्मविश्वास त्यांनी गमावला असेल, तर मग विद्यार्थी विवेकी कसे होतील आणि विद्यार्थ्यांनी विवेकी कसं व्हायचं? परिणाम काय झाला मित्र हो? आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या शिकणारे आणि शिकवणारे, किंबहुना आपण असं म्हणू संबंध समाजच अशा निरर्थक आणि कालबाह्य कल्पनेमध्ये गुरफटलेले आहोत. आपल्याला असं दिसेल की तुम्ही जर शनी शिंगणापूरला गेलात किंवा आणखी कुठे गेलात तर जी रांग असते ना, त्या रांगेमध्ये विद्यार्थी असतात आणि शिक्षकही असतात, म्हणजे दोन्ही असतात. आता कोण कोणाला प्रश्न विचारायचे? त्या शिक्षकाने वर्गामध्ये जे सांगितलं होतं ते तिथं विद्यार्थ्यांनी विचारायचं का की सर तुम्ही काल तर आम्हाला असं सांगत होते? काल तर त्यांनी शिकवलेलं असतं कदाचित की शनी हा ग्रह आहे, हे शिकवलेलं असतं आणि तिथं रांगेत दिसतो तो. पण तिथे मात्र ना विद्यार्थी त्याला विचारतो ना शिक्षक त्याला म्हणतो की अरे तुला तर काल शिकवलं, तू कशाला इथं उभं टाकलं? तो त्याला म्हणत नाही आणि तोही त्याला काही म्हणत नाही. म्हणजे आपण अतिशय आदरानं अज्ञान बाळगतो. दोन्ही एकमेकाचा आदर करतात, कोणी कोणाचा अपमान वगैरे बिलकुल करत नाही. आपण कठोर सत्य वगैरे तशा ठिकाणी सांगतच नाही आपण. मित्र हो, जे अशा पद्धतीने वागतात ते काय माझे दुश्मन नाहीत आणि त्यांना मी माझे काही पैसे वगैरे देत नाही, माझे काही घेऊन ते त्यांच्या स्वतःच्याच खर्चाने जातात. तेव्हा त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये राग वगैरे असण्याचा काही प्रश्न नाही. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचंय. त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रश्न आहे किंवा त्यांच्याविषयी मला काहीच अडचण नाही. पण तुम्ही जो मला प्रश्न विचारताना की सर शिकलेली माणसं शहाणी असतात का, माझं उत्तर सरळ आहे, शिक्षणाचा आणि विवेकाचा किंवा शहाणपणाचा संबंध नाही. मित्र हो, शिकल्यानं शहाणं होत नाही, मेंदूचा वापर केल्यानं शहाणं होता येते. तेव्हा तुम्ही शिकून शहाणे होणार नाही, तुम्ही शिकून नोकरी वगैरे करायला शिकाल. नोकरी करण्याचं, पोट भरण्याचं काही तुम्हाला थोडं माहिती मिळेल, ज्ञान मिळेल, पण तुम्हाला विवेकी व्हायचं असेल तर मेंदूचा वापर करावा लागेल, ते करा, मग तुम्ही शहाणे व्हाल. त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण मदत करू शकते असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे, तुम्हाला 2 प्रश्न नीट कळालेत का? पहा, पहिला आपला प्रश्न असा होता, मला ते नेहमी विद्यार्थी विचारतात, ते गृहीत धरून मी तो प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित केला आणि त्याचं उत्तरही मीच दिलंय. तो प्रश्न असा की माणसाने श्रद्धावान असावं की नसावं? त्याचं सरळ उत्तर असं आहे, माणसानं श्रद्धावान नसावं, विवेकी असावं. दुसरा प्रश्न तुमचा असा होता की शिकलेली माणसं विवेकी असतात का? मित्र हो, केवळ शिकलेली माणसं विवेकी नसतात. शिक्षणाचा आणि विवेकाचा संबंध नाही. जे मेंदूचा वापर करतात ते विवेकी असतात. तुम्ही शिकाच, पण शिकत असताना किंवा शिकल्यानंतर तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर करा, जर तुम्हाला विवेकी व्हायचं असेल तर. जर तुम्हाला या 2 प्रश्नांची उत्तरं नीट कळाली असतील, या 2 प्रश्नाविषयी तुमच्या मनामध्ये जर काही शंका नसेल, तर मित्र हो, याच्या नंतरच्या तासामध्ये आपण पुढच्या प्रश्नांचं विवेचन करू. ठीक आहे, तुमचे जे काय प्रश्न असतील ते प्रश्न आपण अशा पद्धतीनं विवेचन करू, समजून घेऊ. माझं म्हणणं म्हणजे त्या प्रश्नाचे अंतिम उत्तर असं काही नाही, तुम्ही स्वतः विचार करायला शिका, मग तुम्हाला त्या तुमच्या पद्धतीवर, तुमच्या पातळीवरही काही उत्तरं मिळू शकतील. ठीक आहे, आता हा तास आपण इथे थांबू म्हणे.